त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना शिंदे गट उमेदवार वेदिका समीर पाटणकर यांनी विजयी होत नगरसेवकपदी विजयी झाले। जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे शिक्कामोर्तब करत वेदिका पाटणकर यांनी प्रभावी आघाडी घेत ही निवडणूक जिंकली आहे। निवडणूक पूर्व काळात प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास, पदयात्रा, घरदार संपर्क, संवाद सभा आणि स्थानिक जनतेचे मोठ्या प्रमाणावर झालेले समर्थन हे त्यांच्या विजयाचे प्रमुख घटक ठरले। महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच गटांनी पाटणकर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना शक्ती दिली आहे। त्र्यंबकेश्वर नगरीचे सर्वांगीण सुशोभीकरण, लेक परिसराचा दर्जेदार विकास, पर्यटन वृद्धी तसेच महिलांच्या स्वावलंबनासाठी मी कटिबद्ध असून दिलेली आश्वासने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात मोठ्या विकास कामांची संधी उपलब्ध असल्याचे त्या म्हणाल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरचा विकास नवे पर्व उघडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांचे पती समीर पाटणकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण विकास कामांमुळे पाटणकर कुटुंबांचा प्रभागात मजबूत जनाधार तयार झालाय। घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर त्र्यंबक नगरीत आणण्याचे श्रेय समीर पाटणकर यांना जात असल्याने त्यांच्या कार्याची उजळणीही या विजयाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे। प्रभागातील महिलांनी, तरुणांनी आणि नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पाटणकर यांनी सांगितले की हा विजय जनतेचा आहे आणि पुढील 5 वर्ष प्रभाग विकासाची नवी ओळख निर्माण करू। त्र्यंबकेश्वर प्रभाग क्रमांक 8 मधील हा विजय शिवसेना शिंदे गट साठी महत्त्वपूर्ण ठरला असून पाटणकर यांच्या नेतृत्वाची विकास यात्रा आता अधिक वेगाने पुढे सरकेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। क्रमांक 8 मधून काही या ठिकाणी निवडून आलेले आहेत, काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? सगळ्यात पहिले सगळ्या मायबापांचे आभार मानेन। आभार मानणं चुकीचं आहे। त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी आहेत। त्यांच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षाचा 500 मतांनी आम्ही पराभव केला जवळपास। आणि त्यांनी दाखवलेला हा जो विश्वास होता, हा विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक हाकेला आम्ही हजर असू। त्यांच्यापर्यंत असलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही पोहोच करू, ज्या सरकारी योजना असो किंवा अन्य कुठले विकास कामं असो। या ठिकाणी एक महिला म्हणून आणि जनतेने दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपण जनतेसाठी काय करणार मानस या ठिकाणी ठेवलेला आहे? सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती बरेचसे आता कामं अशी आहेत जे आता रखडलेली आहे, ही पूर्णत्वास नेऊन शासकीय योजना महिलांसाठी आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी आटोकाट प्रयत्न असेल आणि प्रभागामधले काही पेंडिंग विषय आहेत ती कामं पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न असेल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।